नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटीच्या वेबसाईटवरती जो ॲप्लिकेशन करतो आपण, तर त्यांच्यात काही विद्यार्थ्यांचे जे ॲप्लिकेशन आहे तर ते कॅन्सल होतात किंवा राईट टू गिव्ह अप या ऑप्शनवरती क्लिक करून जो ॲप्लिकेशन आहे कॅन्सल केलेला किंवा राईट टू गिव्ह अप केलेला, तर तो ॲप्लिकेशन आपल्याला कशा पद्धतीने रिव्हर्स आणायचा आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला महाडीबीटीची जी नवीन वेबसाईट आहे 2.0 या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. तुम्ही जसे महाडीबीटी असे सर्च कराल तुम्हाला अशा प्रकारची एक जी वेबसाईट आहे तर ती भेटणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे स्कॉलरशिप वगैरे आहे तर ते आपण या ठिकाणी लॉग इन करून चेकआउट करू शकतो. जसे की आपलं जे ॲप्लिकेशन स्टेटस असेल किंवा त्यासाठी जो आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे तर त्याचे जी हिस्ट्री आहे तर ती आपण लॉग इन करून चेकआउट करू शकतो. पण त्यात काही विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन आहे तर ते राईट टू गिव्ह अप या ऑप्शनवरती क्लिक करून ॲप्लिकेशन कॅन्सल केले गेलेले आहे. तर ते चुकून ॲप्लिकेशन कॅन्सल झालेले आपण रिव्हर्स कसे आणायचे तर त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर खालती आपल्याला स्क्रोल डाऊन करायचं आहे. आपल्याला या ठिकाणी बेनिफिट वगैरे पाहायला मिळणार, डॅशबोर्ड वगैरे, आणि त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सर्वात लास्टला एक ऑप्शन दिलेला आहे आपल्याला. तर नोटीस या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला नोटीस दिसणार, त्यानंतर GR दिसणार आणि गाईडलाईन दिसणार आहे. तर सिम्पली आपल्याला नोटीस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला पहिला ऑप्शन दिलेला आहे जे ॲप्लिकेशन आहे तर ते 2026-27साठी ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू झालेले आहे. त्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत जे ॲप्लिकेशन आहे तर ते रिन्यू आपण करू शकतो. आणि त्यानंतर जे गाईडलाईन आहे तर ती दिलेली आहे आणि शेवटची नोटिफिकेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो, द ऑप्शन टू रिव्हर्ट राईट टू गिव्ह अप ॲप्लिकेशन इज नाव अवेलेबल अंडर द इन्स्टिट्यूट प्रिन्सिपल लॉग इन. टू रीॲक्टिवेट द राईट टू गिव्ह अप ॲप्लिकेशन ॲप्लिकंट आर रिक्वायर्ड टू कॉन्टॅक्ट देअर रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट प्रोव्हाइडिंग देअर ॲप्लिकेशन ID. तर जो ॲप्लिकेशन तुमच्याने कॅन्सल झालेला आहे चुकून राईट टू गिव्ह अप करून, तर तो ॲप्लिकेशन आपल्याला रिव्हर्स आणण्यासाठी आपल्या कॉलेज किंवा स्कूलमध्ये जे प्रिन्सिपल असतात तर त्यांच्या लॉग इनला तो ऑप्शन आहे तर तो दिला गेलेला आहे. तर सिम्पली तुम्हाला तुमचा जो ॲप्लिकेशन केलेला आहे तर त्याची जी ॲप्लिकेशन ID असते तर ती ॲप्लिकेशन ID आपल्या प्रिन्सिपलला प्रोव्हाइड करायची आहे आणि जो आपला ॲप्लिकेशन आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला रिव्हर्ट करून देणार. म्हणजेच त्या ठिकाणी आपला जो ॲप्लिकेशन कॅन्सल केलेला होता तर तो ॲप्लिकेशन आपल्याला रिव्हर्स येऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपला जो कॅन्सल केलेला ॲप्लिकेशन आहे तर तो रिव्हर्स आणायचा आहे आणि आपल्या मित्रांना हा जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करायचा आहे. थँक्यू.